जय श्रीराम जय बोले. आज आपण आलो आहे ओंकारेश्वरमध्ये. ओंकारेश्वरमध्ये गेल्यावर तुम्हाला सांगतो एवढं जबरदस्त सीन होता ना तिथं. आणि ती नर्मदा नदी आणि तिथला डॅम एकदम जबरदस्त होता. या नदीच्या काठी असलेल्या बोटी या जहाज या लोकांना इकडून तिकडून जायला हिंडायला फिरायला आहे ना, तुम्हाला सांगतो एकदम जबरदस्त होत्या. आणि त्याच्या पलीकडे एकदम खतरनाक असं बसलेलं आहे ना महादेवांचं मंदिर, ओंकारेश्वर महाराजांचं मंदिर. आम्ही सकाळी सकाळी ना 7 वाजता गेल्यामुळे काय झालं माहिती का तुम्हाला, डॅमचं पाणी सोडलं होतं आणि पाणी एकदम जबरदस्त होतं. आणि म्हणे मी त्याच्यामध्ये एक सुळकी मारून येतो, मस्त पोहून घेतो म्हणे. म्हणलं ओके काय अडचण नाही, मी व्हिडिओ काढून घेतो. आणि सकाळी गेल्यामुळे आपण पण मस्त पैकी आंघोळ करून घेतली आणि सूर्यदेवाला नमस्कार करून घेतला. आणि एकदम जबरदस्त आहे ना तुम्हाला सांगतो व्ह्यू होता. जेव्हा आम्ही सकाळी पोहोचलो तेव्हा तुम्ही बघा डायरेक्ट पायऱ्यांपाशी पाणी होतं ना. आता डायरेक्ट डॅमच बंद करून टाकलेला होता. म्हणलं अवघड झालं आता लोकांचं गाड्या. पण नाही खाली वाहतं पाणी होतं, तिथपर्यंत लोक जाऊ शकत होते. महिलांसाठी सुद्धा आंघोळ करण्यासाठी आणि कपडे चेंज करण्यासाठी एकदम मस्त सुविधा केली इथं. आपलं आंघोळीच उरकलं, कपडे बिपडे चेंज केले आपण आणि एकदम मस्त पैकी निघलो होतो आपण दर्शनासाठी. चला म्हणलं आता जय बोले टपक्यान दर्शनाला लाईनीत लागू आपण. दर्शनाला पलीकडे जाण्यासाठी आपल्याला नदी ओलांडून जावं लागते. त्यासाठी मस्त पैकी लोखंडी पूल तयार केला आहे. आणि तुम्हाला सांगतो पुलावर जर गेलं ना खाली पाणी जर वाहतं पाहिलं ना एकदम डोळे भिंगा त्या बरं घरा. आणि या पुलावरती लोकांची चालण्यापेक्षा आहे ना फोटो काढण्याचीच गर्दी ज्यादा राहते. त्याच्यामुळे आपण आहे ना सणा लगे पुढे निघून गेलो होतो. म्हणलं आपल्याला काही टेन्शन घ्यायचं नाही, आपण लाईनीत जाऊन उभं राहू, कारण की दर्शन आपली लवकर झाली पाहिजे. मी आणि माझ्या मामाची पोरगी दर्शन रांगेसाठी एवढं जोरात पळत गेलो होतो काय सांगू तुम्हाला. टपाटपा चल म्हणलं पुढं. देखो तो मामा पोरगी आम्ही जोडीनं चलो दर्शनाला.